स्वप्नीलला थोडं चक्कर येते, स्टेडियमच्या आत आलो आहे आता. तर आज आहे आपला लॉंग रन डे आणि लॉंग रन डेमध्ये आज आपण करणार आहे एक 18 किलोमीटर. तर हे 18 किलोमीटर आम्ही पूर्ण करण्यासाठी एका स्टेडियमला व्हिजिट करणार आहोत आणि मग तिकडून रिटर्न येणार आहोत. ते स्टेडियमचं डिस्टन्स हे 18 नाही आहे, ते 13 की 14 किलोमीटरचं आहे. मग तिकडून आम्ही युटर्न मारणार आहे 2 किलोमीटर पूर्ण. तर आपले 5 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता पोचलो आहे आडवली बुतोली गावाजवळ. 10 किलोमीटर पूर्ण. तर आपले 13 किलोमीटर पूर्ण झालेत आणि आपण पोचलो आहे मुंब्रा कौसा येथील अब्दुल कलाम या स्टेडियमच्या इथे. तर आपण स्टेडियमच्या आत आलो आहे आता. तुम्ही बघू शकता हा पूर्ण जॉगिंग ट्रॅक आहे. याची एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी आधी टाकली होती एक वर्ष आधी. तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर इथे आतमध्ये यासाठी एक एंट्री फीज लागते, महिन्याची काहीतरी 250 का 300 रुपये आहे. आणि आम्ही तर फक्त एक राऊंड मारायसाठी त्यांना विचारलं की आज जाऊ शकतो का, त्याने आम्हाला जाऊन दिलं. फक्त आम्ही एक विजिटसाठी आलो आहे आतमध्ये आता सध्या. आणि आता इथून रिटर्न जाणार आहोत परत आपल्या घराच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता इथे एक वार्षिक क्रीडा महोत्सव आहे शाळा क्रमांक 1 ते 21चा. ज्या शाळा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात त्या शाळांचा इथे वार्षिक महोत्सव क्रीडा महोत्सव ठेवला आहे. तर स्वप्नील, तू रनिंग का सुरू केली? पोलीस भरतीसाठी. किती वर्ष झालं करतोय तू? 4 महिने. 4 महिने? येस. माझं स्पेसिफिक रिझन काय पोलीस भरतीमध्ये जाण्याचं? माझे वडील आहेत, ते त्यांच्या सपोर्ट आहे, त्यांचं ड्रीम आहे तिथं पोलीस होण्याचं. हां, माझ्या वडिलांचं ड्रीम आहे की मी पण पोलीस होऊ, त्यामुळे मी करतोय. आपलं आता स्टेडियमचा राऊंड मारून झालेला आहे. तर आपण परत निघतोय आपल्या घराच्या दिशेने आणि आपले 16 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. आणि स्वप्नीलला थोडं चक्कर येते म्हणून आम्ही थोडं स्लो डाऊन झालो आहे. थोडं वॉक करतो एक 200 मीटर, त्यानंतर परत सुरू करू. तर आपले 18 किलोमीटर पूर्ण झाले आजचे, जो टार्गेट होता. आणि आपल्याला रस्त्यामध्ये आपला एक फॉलोअर भेटला आहे हा दादा, जो आपल्याला लिफ्ट देतो इथून शिलफाटे रोडपासून ते माप्यापर्यंत. तर अशा आणखी व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि नक्कीच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.